हा मसाला एकदम असा सॉफ्ट झाला आहे. असं छानपैकी परतून घ्यायचं तेल सुटूपर्यंत. मी याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे. आता हे चिकन घालूयात त्याच्यामध्ये. आता कसं आहे, माझ्याकडे मी एकटीच व्हिडिओ काढते ना, असं ह्याच्यामध्ये चिकन घालून घ्यायचं आहे. किती छान कलर आलाय ना, खायला पण खूप टेस्टी लागणार आहे. तुम्ही ट्राय करून बघता, बनवून बघा. रात्रभर मॅग्नेट करून ठेवल्यानंतर ना चिकन खूप पटकन शिजतं आणि सॉफ्ट होतं खायला. त्याच्यानंतर ना मी हे काजू, कोथिंबीर, लसूण याची पेस्ट मी घालणार आहे शेवटला. हे थोडंसं चिकन चांगलं शिजल्यानंतर ना, तर ह्याचं मी पीठ मळून घेणार आहे. असं थोडं मीठ घालून हे असं पीठ मळून घ्यायचं आहे. हे असं पीठ मळून घ्यायचं आहे. याच्यानंतर आपलं चिकन तोपर्यंत शिजलेलं आहे. बरं, मॅग्नेट केल्यामुळं कसं होतं ना की जास्त वेळ लागत नाही आहे शिजायला. तसं तुम्ही ओव्हरनाईट नाही बी करून ठेवलं ना, चिकन मॅग्नेट करून नाही ठेवलं ना, एक तासभर या तर अर्धा तास तुम्ही फ्रीजमध्ये, डीप फ्रीजमध्ये ठेवा मॅग्नेट करून. ह्याच्यामध्ये मी दही घातली आहे. दही, गरम मसाला, चिकन मसाला पावडर घातला आहे, मीठ घातलं, हळद घातली. हे मॅग्नेट करून मी ठेवलेलं होतं. याच्यामध्ये थोडंसं मीठ चेक करूयात. थोडं मीठ कमी आहे, अर्धा चमचा मीठ घालूयात. तसं मी रात्री त्याच्या मॅग्नेट करताना मी त्याच्या मीठ घातलं होतं. आता परत थोडंसं चवीनुसार घालूया. अजून एक 5 मिनिट आपण ठेवू. त्याला झाकण घालून ठेवूयात. आज छानपैकी पाऊस उघडलेला आहे. तुम्ही असा पराठा बनवून पण खाऊ शकता, यात चपाती पण बनवू शकता तुम्ही. बघा कसं छानपैकी पराठा झाला आहे ना. असा थोडासा लालसर चांगला भाजून घ्यायचा आहे. याच्यामध्ये आपलं चिकन होत आलंय, शिजलंय बऱ्यापैकी छान. याच्यामध्ये हे मी काजूचं आणि कोथिंबीर, लसूण याची पेस्ट बनवली आहे, त्याच्यात घालून घ्यायची आहे. एकदम शेवटला करायचं, शेवटला घालून घ्यायचं. असे मिक्स करून घ्या. आणि ह्याला परत एकदा तेल सुटूपर्यंत आपण शिजवून घेऊया. इकडं आपला असा कडक छानपैकी पराठा झाला आहे. आता आपलं चिकन होत आलंय. किती छान बघा तेल सुटलंय.
आता ह्याच्यामध्ये आपली कोथिंबीर घालून घ्यायची आहे अशी. हो. हे आपलं जेवण झालेलं आहे. या तुम्ही जेवायला. खूप छान टेस्ट झालेली.